त्याच्या बँकेमध्ये 80 कोटी रुपये होते, पण त्याच्या अंत्यसंस्काराला एकही माणूस नव्हता. मंदिराच्या पायऱ्यावर एक डेड बॉडी पडली होती. कोणी रडायला नव्हतं, कोणी नावाने हाक मारायला नव्हतं. लोक म्हणू लागले, इतका श्रीमंत माणूस अनाथासारखा का मेला? त्याने आयुष्यभर कष्ट करून 80 कोटी रुपये कमावले, पण शेवटी तो मंदिराच्या पायऱ्यावर अनाथासारखा मेला. कोणी रडायला नव्हतं, कोणी ओळखायला नव्हतं. प्रश्न फक्त इतकाच आहे, इतका मोठा माणूस इतका एकटा कसा झाला, एकटा कसा मेला? नमस्कार मित्रांनो, मी आहे संतोष कांबळे. आपण पाहतात SK टॉक मराठी. सुंदर मराठी कहाणी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. एके रात्री हलका पाऊस पडत होता. एका जुन्या मंदिराच्या पायऱ्यावर एक म्हातारा माणूस पडलेला होता. कपडे फाटलेले, शरीर थरथरतंय आणि त्याच्या ओठावर फक्त एकच नाव होतं, माझा मुलगा कुठे आहे? तो आकाशाकडे बघतो, डोळ्यात पाणी येतं आणि म्हणतो, मी सगळं तुझ्यासाठी केलं रे बाळा, सगळं तुझ्यासाठी केलं, आणि तू मात्र मला मंदिराच्या पायऱ्यावर मरण्यासाठी टाकलं. आणि त्याचा हात हळूच खाली पडतो. तो मरतो, हे जग सोडून जातं. लोक येतात, कोणी म्हणतं कोण असेल हा, दुसरा म्हणतो भिकारी दिसतोय, कोणी ओळखत नाही आहे, 80 कोटीचा मालक. ही गोष्ट आहे विनायक रावांची, ज्याने आयुष्यभर कष्ट केलं, पण शेवटी आपल्या मुलाकडूनच हारले बरं का. पोटच्या मुलानंच त्यांना धोका दिला. एक छोटं गाव, त्यात राहत होते विनायकराव. ते दिवसभर मजुरी करतात आणि त्यांची पत्नी लक्ष्मी, ती पण घरकाम करते, लोकांच्या घरी धुणे भांडे करते. दोघं मिळून घर चालवतात. एक दिवशी काय झालं माहीत आहे, दोघेजण थकलेले. लक्ष्मी म्हणते, आज खूप थकलाय तुम्ही, थोडंसं आराम करा. विनायक मात्र हसतो आणि म्हणतो, आपल्या मुलासाठी करायचं आपणाला सगळं, थकलं वगैरे काहीच नाही, आपला मुलगा चांगला झाला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, तो असं म्हणायचा. लक्ष्मी स्वतः न खाता त्याच्या नवऱ्याला जेवायला द्यायची बरं का, कारण जेवण एकट्या माणसापुरतंच राहायचं. तुम्ही खावा, मी दिवसभर काम केले ना तुम्ही, मी नंतर जेवते असं ती म्हणायची. तुम्ही जेवण घ्या. विनायकराव म्हणतो, आपला मुलगा मोठा होणार आहे बरं का, पण तो आपल्यासारखं कष्ट करणार नाही. त्याचं जीवन आयुष्य एकदम सुरळीत व्यवस्थित करायचं आहे, आणि त्याच्यासाठीच तर आपणाला मेहनत करायची इतके. तिला ना मी सुखामध्ये ठेवणार आहे, तो असं म्हणायचा. काही दिवसांनी त्यांना एक सुंदर असा मुलगा झाला. मुलगा जन्मतो त्याच वेळेस त्याचं नाव अभिजित ठेवतात. दोघांच्या डोळ्यामध्ये आनंद येतो. विनायक मुलाला उचलतो आणि म्हणतो, हा माझा राजा आहे, राजा. काही वर्ष जातात. विनायक छोटा बिझनेस सुरू करतो. लक्ष्मी त्याला साथ देते. तुम्ही पुढे जावा, मी आहे तुमच्यासोबत, ती सतत म्हणायची. हळूहळू बिझनेस वाढतो, घर बदलतं. आता ते गरिबीतून श्रीमंतीमध्ये पाऊल टाकतात. काही वर्षांनी विनायकराव 80 कोटीचा मालक होतो. पण स्वभाव तोच होता बरं का, एकदम सिंपल, साधा. अभिजित आता थोडा थोडा मोठा व्हायला लागतो. श्रीमंतीत वाढलेला, ॲटिट्यूड येतो, हे सगळं माझं आहे असं त्याला वाटतं. लक्ष्मी म्हणते, अरे असं बोलू नको, हे तुझ्या बाबानं आणि मी खूप कष्ट करून कमवलं आहे बघ. अभिजित म्हणायचा, ओल्ड माइंडसेट आहे तुमचं. घरात भांडण होऊ लागलं. मुलगा बापाला इग्नोर करतो. विनायक मात्र शांत बसतो. एके दिवशी काय झालं माहीत आहे, लक्ष्मी आजारी पडली. हॉस्पिटलमध्ये जातात. ते विनायकरावचा हात धरते आणि म्हणते, माझ्या मुलाला सांभाळा बरं का. हे शब्द बोलून लक्ष्मी
शेवटचा श्वास घेते. आता घर पूर्ण तुटत चाललं होतं. आता मात्र विनायकराव एकटा पडला होता. मुलगा मात्र बिझी होता बरं का. फ्रेंड, पार्टी. एक दिवस अभिजित म्हणतो, बाबा प्रॉपर्टी आता माझ्या नावावर करा. विनायकराव विचार करतो आणि म्हणतो, अरे बाळा, हे सगळं तर तुझंच आहे ना. मला काय करायचे आहे आणि मी किती दिवस जगणार आहे? हे सगळं तुझंच आहे असं म्हणतो आणि सगळी प्रॉपर्टी मुलाच्या नावावर करतो बरं का. आता मात्र लक्ष देऊन ऐका. मुलाच्या नावावर करतो. काही दिवसांनी तो अभिजित बदलतो. बाबा, आता तुम्ही काय करा, कुठेतरी लांब जाऊन राहा. तुमचा मला प्रॉब्लेम होत आहे, त्रास होत आहे तुमचा मला. तुम्ही कुठेतरी गावाला जावा. विनायक म्हणतो, का रे बाळा, काय झालं, माझ्याकडून काय चुकलं का? अभिजित म्हणतो, मला माझं लाईफ जगायचं आहे आता. तुमचा प्रॉब्लेम होत आहे मला, तुमची अडचण होत आहे मला एकदम फ्रीडम पाहिजे. विनायक शांत बसतो आणि विचार करतो. डोळ्यात पाणी येतं. मी तुझ्यासाठी सगळं दिलं रे बाळा, सगळं तुझ्यासाठी दिलं आणि तू मात्र मला आता कुठेतरी जावा म्हणत आहेस. अभिजित दरवाजा उघडतो आणि म्हणतो, बाबा प्लीज तुम्ही घराच्या बाहेर जावा. कुठे जाणार आता तो? बाहेर पाऊस चालू होता. विनायक हातात एक पिशवी घेऊन घराबाहेर पडतो. आता बाप कुठे जाणार? आणखी मुलगा किती वाईट होणार? शेवटी तो विनायकराव मंदिरामध्ये कसा पोचला आता आपण पाहूया. पावसात उभा बाप होता. हातात एक छोटी पिशवी होती आणि घराचा दरवाजा हळूहळू बंद होत होता. बाबा, आता परत येऊ नका घरामध्ये. तो शब्द त्याच्या कानामध्ये अजूनही घुमत होता. ज्यांच्यासाठी 80 कोटी रुपये कमावले त्याच मुलाने मला रस्त्यावर आणलं म्हणून तो रडू लागला. काळोखी रात्र होती, थंडी वाजत होती. विनायकराव मात्र रस्त्यावर चालत होते. आता कुठे जायचंय, काय करायचंय काही माहिती नव्हतं. तो थांबतो आणि मागे बघतो. हेच माझं घर होतं, ज्या घरासाठी मी रात्रंदिवस कष्ट करून त्या लेकराला वाढवलं, अभिजितला लहानाचं मोठं केलं. त्यांच्या खांद्यावर बसलेला बाबा मला खाली उतरवू नका असं म्हटलेलं त्याला आठवत होतं. विनायक हसतो आणि म्हणतो, कधीच नाही. हे ओळखून, हे आठवून त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. तो एका हॉटेलसमोर थांबतो. आत लोक जेवण करत होते बरं का. मात्र त्या विनायकरावाकडे पैसे नव्हते. भूक तर भरपूर लागलेली आहे, परंतु खाण्यासाठी पैसे नव्हते. विचार करा, 80 कोटीचा मालक आहे तो. आत लोक जेवण करत आहेत, बरून या विनायकरावाकडे खाण्यासाठी पैसे नाहीत. तो वळतो आणि म्हणतो, माझ्याकडे 80 कोटी होते आणि आज माझ्याकडे 80 रुपयेसुद्धा नाही आहेत. तो एका मंदिराजवळ येतो, पायऱ्यावर बसतो. एक पुजारी विचारतो, कुठून आलात बाबा तुम्ही? विनायकराव म्हणतो, घर होतं माझं, आता नाही आहे. पुजारी त्याला प्रसाद देतो आणि खा आणि राहा इथंच आता. विनायक हात थरथरा कापत तो घेतो आणि म्हणतो, धन्यवाद बाबा. म्हणतो, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. तो मंदिरातच राहायला लागतो. झाडू मारतो, येणाऱ्या जाणाऱ्याला मदत करतो. एके रात्री तो एकटाच बसलेला होता आणि तो एकटाच बडबडत होता की अभिजित, तू खाल्लंस का रे, जेवण केलंस का? अजूनही मुलाची काळजी वाटत होती त्या बापाला. पण अभिजित मात्र पार्टीमध्ये, म्युझिक, फ्रेंड, लाईफ सेट सगळं ह्याच्यामध्येच बिझी होता. एके दिवशी त्याचा मित्र म्हणतो, अभिजित, आपण आता काय करूया, बिझनेसमध्ये पैसे इन्व्हेस्ट करूया. अभिजित म्हणतो, पैसा आहे आपल्याकडं, रिस्क घेऊया. तो मोठा डील करतो. पेपर न वाचता साईन करतो. आता कहाणी सुरुवात झाली होती बरं का. काही दिवसांनी त्याला लॉस होतो बरं का. एवढा लॉस होतो, तो शॉक होतो.
काय झालं माझ्यासोबत. आणि त्यावेळेस त्याला लॉस झाला, त्यावेळेस त्याचे पार्टनर सगळे पळून गेले बरं का, मित्र जे काही होते सगळे पळून गेले, करोडोचं नुकसान झालं. अभिजित आता घाबरतो, हे काय झालं माझ्यासोबत. फ्रेंड गायब झाले, फोन उचलत नाहीत, पैसा गेला आणि लोक पण गेले. लोन, कर्ज, घर विकायची वेळ येते. तो एक आईचा फोटो बघतो, आता त्याला आई वडील आठवायला लागते आणि म्हणतो, आई तो असती तर किती भारी झालं असतं, किती चांगलं झालं असतं. तो अचानक म्हणतो, बाबा कुठे गेलात तुम्ही. पहिल्यांदाच त्याला बाप आठवत होता. बाप का आठवत होता. सारी संपत्ती, सगळं जे होतं तेवढं सगळं नाहीसं झालं. त्यावेळेस त्याला प्रॉब्लेममध्ये बाप आठवत होता. ज्यावेळेस सुख होतं त्यावेळेस आठवलं नाही, प्रॉब्लेममध्ये बाप आठवला. बाप त्याच्या डोळ्यासमोर ते बापच चित्र समोर येतं. पाऊस पडत होता, बाहेर बाप उभा होता, कोपऱ्यात मी राहीन रे असं तो म्हणणारा बाप त्याला आठवत होता. सगळं त्याला आठवत होतं. अभिजित रडतो, मी काय केलं हे त्याला असं वाटतं. विनायक मात्र शांत बसलेला होता मंदिरात. एका मुलाला आशीर्वाद देतो, म्हणतो, नेहमी आपल्या आईबाबांचा आदर कर बरं का, आपल्या आईवडिलांचा आदर कर असं प्रत्येक येणाऱ्या मुलाला सांगायचा. एके दिवस तो आजारी पडतो, खोकला, थकवा, पण काही सांगत नाही तो. पुजारी म्हणतो, डॉक्टरांकडे जावा. विनायक मात्र म्हणतो, नको नको, मी ठीक आहे. तो आकाशाकडे बघतो आणि एकदा माझा मुलगा मला भेटावा असं तो आकाशाकडे पाहून म्हणतो. शेवटची इच्छा होती की माझ्या आता मुलाला बघावं, त्याला भेटावं. दुसऱ्या दिवशी अभिजित मंदिरामध्ये येतो. त्याला कोणीतरी सांगतं की तुझे बाबा ह्या ठिकाणी मंदिरामध्ये बसलेले आहेत. धावत पळत तो अभिजित मंदिरामध्ये येतो, पण पायऱ्यावर विनायकराव शांत पडलेले असतात. आता मग पुढे काय. मुलाला उशीर तर नाही झाला ना, की बाप जिवंत झाला का, शेवटी काय होणार आता आपण पाहूया. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा बरं, सुंदर मराठी कहाणी आहे. अभिजित धावत धावत मंदिराच्या पायऱ्यावर येतो. समोर त्याचे बाबा शांत पडलेले होते, डोळे बंद, श्वास नाही. आणि अभिजित म्हणतो, बाबा मी आलोय, बाबा उठा ना. पण यावेळेस बाबा उठत नाही आहे, तो शांत पडलेला असतो. मंदिरामध्ये शांतता पसरते. पुजारी हळू आवाजात म्हणतो, बाळा कालच रात्री गेले रे तुझे बाबा. अभिजितच्या पायाखालची जमीन सरकते. अभिजित थरथर कापत म्हणतो, बाबांचा हात धरतो आणि म्हणतो, बाबा मी आलोय मी आता तुमच्याकडे, तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलोय. पण हात थंड झालेले होते. मी तुम्हाला घरातून काढलं आणि तुम्ही मला आयुष्यभर घर दिलं. तो जोरात रडू लागला. मंदिरातले लोक शांत उभे होते. बाबा म्हणत होते की मी कोपऱ्यात राहीन, आणि तो म्हणत होता, बाबा इथून निघून जावा. या सगळ्या गोष्टी तो अभिजितला आता आठवत होत्या, परंतु वेळ निघून गेलेली होती. अभिजित स्वतःला मारतो, मी कसला मुलगा आहे, मी तुम्हाला मारलं, घराच्या बाहेर काढलं म्हणून तो रडत होता. पुजारी हळू आवाजात म्हणतो, तुमचे बाबा रोज तुमचं नाव घेत होते बघा. रोज माझं बाळ, माझं लेकरू जेवण केलं का, कुठं आहे, कसं आहे, कुण्या परिस्थितीमध्ये असेल, असं ते सतत म्हणायचे. पुजारी हळू आवाजात म्हणतो, तुमचे बाबा रोज तुमचे नाव घेत होते. ते म्हणायचे, माझा मुलगा वाईट नाही आहे, हो वाईट नाही आहे माझा मुलगा, तो एक ना एक दिवस परत माझ्याकडे येईल. आता मात्र हे शब्द ऐकून अभिजित कोसळतो आणि म्हणतो, बाबा मी आलोय मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी. पण आता खूप उशीर झालेला होता. तेवढ्यात पुजारी एक कागद देतो, हे तुमच्यासाठी ठेवलं होतं, तुमच्या बाबांनी माझं लेकरू जर आलं तर त्यांना द्या असं म्हटलं होतं. अभिजित थरथर कापत तो कागद उघडतो. त्यावर लिहिलेलं होतं, माझ्या मुलांसाठी. अभिजित जर तू हे वाचत असेल ना, तर कदाचित मी या जगामध्ये नसेन.
मला तुझ्यावर कधीच राग नव्हता, कारण मी तुला खूप लाडामध्ये वाढवलं होतं. माझी चूक आहे. मी तुला पैसा दिला पण संस्कार नाही देऊ शकलो रे. इथंच माझी चूक झाली. हे शब्द ऐकून अभिजित जोरात रडतो. नाही बाबा, चूक माझीच आहे, तुमची चूक नाही आहे. मी तुम्हाला ओळखलं नाही आहे, असं म्हणून तो रडू लागतो. पुढे पत्रामध्ये लिहिलेलं होतं की मी सगळी संपत्ती तुझ्या नावावर केली आहे, कारण मला वाटलं तू मला कधीच सोडणार नाही आहेस. पण जेव्हा तू मला घरातून बाहेर काढलं ना, तेव्हा मला समजलं रे, पैसा सगळं काही नाही आहे. तरीही मी रोज तुझ्यासाठी देवाकडे प्रार्थना केली बरं का. तो आनंदात राहा, मी तुला आधीच माफ केलेलं आहे. जर शक्य असेल ना तर आता स्वतःलाच माफ कर, कारण मी तुला आधीच माफ केलं आहे. आता मात्र पत्र अभिजितच्या हातातून खाली पडतो. अभिजित शांत होतो, डोळ्यात अश्रू पण आवाज नाही आहे. बाबा, तुम्ही मला शेवटपर्यंत प्रेम केलं आणि मी तुम्हाला एकटं सोडलं. अभिजित स्वतः बाबांना खांदा देतो. आज मी तुमचा बाबा लेकरू बनलोय, आज मी तुमचा लेकरू बनले, तो असं म्हणतो आणि बापाला शेवटचा खांदा देतो. चिता जळते. अभिजित रडतो. बाबा, एकदा परत या ना, एकदा परत या ना, तो म्हणतो. आता चिता मात्र शांत झाली होती. पुजारी म्हणतो, तुमच्या बाबांनी ना अजून एक गोष्ट सांगितली आहे मला. अभिजित म्हणतो, काय? त्यांनी काहीतरी तुमच्यासाठी ठेवलं आहे. आता पुढे काय बाबांनी त्याच्यासाठी ठेवलं आहे, शेवटी मुलगा कसा बदलेल, फायनल लेसन काय असेल, आपण पाहूया. चिता शांत झाली होती, राख उरली होती आणि त्या राखीसमोर अभिजित बसलेला होता. डोळ्यात अश्रू आणि आवाज मात्र हरवलेला होता. बाबा, मी तुमच्यासाठी सगळं करायला तयार आहे, पण फक्त एकदा परत या, तो म्हणत होता. पण जी माणसं जिवंत असताना सोडली जातात ती परत येत नाहीत बरं का. मंदिरात शांतता, लोक हळूहळू निघून जातात. फक्त अभिजित आणि पुजारी त्या ठिकाणी राहतात. पुजारी हळू आवाजामध्ये म्हणतो, तुमच्या बाबांनी ना अजून एक गोष्ट ठेवलेली आहे. अभिजित डोळे वर करतो आणि म्हणतो, काय ठेवले माझ्या बाबांनी? पुजारी एक जुनी लोखंडी पेटी आणतो. हे त्यांनी मला दिलं होतं, ते म्हणाले होते माझा मुलगा आला तर हे त्यांना द्या. अभिजितचे हात थरथर कापतात. तो पेटी उघडतो आणि आत त्याला एक जुना फोटो दिसतो. त्यावर त्या फोटोवरती होतं की आई, बाबा आणि तो लहान असलेला अभिजितचा फोटो आणि एक तुटलेलं घड्याळ आणि एक छोटंसं कापडी एक पिशवी होते. अभिजित पिशवी उघडतो. आत त्याला फक्त 80 रुपये सापडतात. अभिजित पिशवी उघडतो आणि त्याला फक्त 80 रुपये सापडतात. 80 रुपये. अभिजित थरथर कापतो आणि म्हणतो, 80 कोटीचा मालक आज शेवटी 80 रुपये घेऊन या पिशवीमध्ये ठेवतोय. पुजारी हसतो, पण शेवटी डोळ्यात पाणी येतं आणि म्हणतो, ते पैसे नाही आहेत, ते पैसे ठेवून गेले नाही आहेत, ते आठवणी ठेवून गेलेत, आठवणी. अभिजित फोटो बघतो, लहानपणीचा तो बाबांच्या खांद्यावर, हीच माझी खरी संपत्ती होती असे म्हणून तो जोरात रडतो. मी 80 कोटीसाठी माझं सगळं गमावलं, मी घर विकलं, माझं घर तर बाबा होते. काही दिवसांनी अभिजित पुन्हा मंदिरात येतो. तो साफसफाई करतो, भक्तांना मदत करतो. आता मात्र तो बदललेला आहे, सिंपल, शांत. बाबा, मी आता समजतोय, तो गरीब लोकांना जेवण देतो, वृद्धांना मदत करतो, कारण तो स्वतःच्या चुकीचं ओझं कमी करत होता. शिक्षा तुरुंग नाही हो. शिक्षा म्हणजे आपण ज्याला दुखवलं तो परत येणार नाही आहे. एक दिवस अभिजित मंदिराच्या पायऱ्यावर बसलेला, जिथे बाबा शेवटचा श्वास घेतला, तो हळू आवाजात म्हणतो, बाबा, मी रोज इथे येतो, कारण इथे मला तुम्ही भेटता. तुम्ही
तो आकाशाकडे बघतो, तुम्ही मला माफ केलं का बाबा? पण मी स्वतःला अजूनही माफ करू शकत नाही आहे. म्हणून तो सांगतो, रडतो. परंतु आता वेळ निघून गेलेली होती, काही फायदा नव्हता. म्हणून सांगतो मित्रांनो, पैसा घर बांधू शकतो पण घरात माणसं आणू शकत नाही बरं का. आई वडील कधीच ओझं नसतात, आपण त्यांना ओझं समजायला लागतो. एक दिवस असा येतो की जेव्हा आपण माफी मागायला तयार असतो पण ते ऐकायला या जगामध्ये नसतात बरं का. आजच तुमच्या वडिलांसाठी एक कमेंट करा. तुमच्या मनात जे काय आहे ना ते कमेंट बॉक्समध्ये मन मोकळं करून आम्हाला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तरी एक लाईक जरूर करा. आणि हो, आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SK टॉक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.